आपली दिवसाची सुरुवात 5:41 होत आहे. आपण घरातनं निघलो. आपण रात्रीच CNG फुल केला होता. सो आता आपण दोन्ही ओला उबेरचे ॲप चालू केलेले आहेत, लॉग इन केलेले आहेत. बघूया आता ट्रिप कुणाची पडते सकाळी लवकर. ठीक आहे, वेट करूया. आता आपली फर्स्ट ट्रिप एअरपोर्ट पिंपरी सौदागर ते एअरपोर्ट झाली. त्याच्यानंतर तिथनं आपल्याला रिटर्नची ट्रिप भेटली, पण ती महागारपट्ट्याची. एरो मॉलला गेलो, फर्स्ट टाइमच गेलो होतो. तिथं 4th फ्लोअरला पासून 2nd फ्लोअरला आलो पिकअप पॉईंटला. तिथनं कस्टमरचं वेट केलं. कस्टमर आधी येतो बोलला, नंतर कस्टमरने फोनच नाही उचलले. वेटिंग चार्जसुद्धा टाईम होऊन गेला. नंतर मी स्वतःहून एक 7 ते 8 मिनटानंतर मी राईड कॅन्सल केली आणि परत गेटवर एक्झिट गेटला निघलो. तिथं मला सांगण्यात आलं की तुम्ही जर आता बाहेर पडलात तर 130 रुपये तुम्हाला पार्किंग चार्ज पडेल, किंवा तुम्ही परत वरती जावा. 8 वाजेपर्यंत एअरपोर्टला फ्लाईट आहे, तुम्हाला राईड भेटून जाईल. मी परत वर गेलो आणि मला लगेच एक 2-4 मिनटानंतर सरोली बुद्रुक इथली एक 12 किलोमीटरची राईड झाली. त्याचं कस्टमरचं बिल झाले 237. आपल्याला दिलेत 161 12 किलोमीटरचे. फर्स्ट राईडचे आपल्याला काहीतरी 230 असं काहीतरी भेटले, 261 रुपये भेटले. 19 किलोमीटरची राईड होती आणि आपल्याला कॅन्सलेशनचे चार्जेस सुद्धा 21 रुपये भेटलेले आहेत. आता वाजले सकाळचे 7:42. आपण आता नेक्स्ट राईडसाठी वेट करतोय. आता आपण सरोलीच्या अलंकापुरम इथे चौकात आहे. आता इथनं मी परत रिटर्न दिघे साईडला टर्न घेतोय आणि नंतर बघूया पुढे कोणती ट्रिप आपल्याला भेटते. एक ट्रिप आली एअरपोर्टची परत एक्सेप्ट. आपल्याला तिथनं चरोलीतनंच परत एअरपोर्टची ट्रिप भेटली. ती आपण ॲक्सेप्ट केली. कस्टमरला आत्ताच एअरपोर्टला सोडले आणि आता मला इथनं लगेच ट्रिप पडली लावाळ्याची. ती बहुतेक 200-250 रुपये आपल्याला भेटतील यामध्ये. तर बघूया, देतो मी तुम्हाला अपडेट पुढं काय होते ते. ही ट्रिप कंप्लीट केल्यानंतर आपण बोलू. मुळशीमध्ये लावाळे इथे सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये इथे एक ट्रिप ही एक्झिट केली मी. आता इथनं गेटमधनं बाहेर चाललोय. ॲम्बियन्स तर मस्त आहे इथे, एकदम स्टँडर्ड, एकदम छान वाटतं. बघूया आता पुढची राईड मला कधी भेटते. गेट वगैरे एंट्रन्स एकदम छान आहे यांचं, एकदम मस्त शांत एरियावर पहा आहे. पुण्यापासून आउटसाईड पण असं एकदम स्टँडर्ड पण आहे, कुठेतरी बाहेर आल्यासारखं वाटते. बघूया नेक्स्ट राईड. लवाळेवरनं आपल्याला ट्रिप भेटली शिवाजीनगर JM रोडची. ती ट्रिप आत्ता ड्रॉप केले. टाईम झाला आहे 9:53. 35 मिनटामध्ये आपण राईड कंप्लीट केली. कस्टमरचं बिल झालं तर 297. आपल्याला भेटले 261. बघूया आता नेक्स्ट ट्रिपसाठी. ही आपली मॉर्निंगपासनं 4th ट्रिप होती. ही जी ट्रिप होती एकदा कॅन्सल झाली. कॅन्सल झाल्यानंतर परत ट्रिप पडली, परत मलाच भेटली. आता बघूया JM रोडला आहे. JM रोडचं आता सध्या ट्रॅफिक तर नाही आहे. आता मॉर्निंग सकाळचं टायमिंग आहे. तर आता इथून पुढं बघूया. आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊ, काहीतरी नाश्ता वगैरे करू. एक तर मी वाकडेवाडी बस स्टँडच्या तिथे जाईल, किंवा आता राईड कुठे पडते त्याच्यावर. आता फर्ग्युसन रोडने टर्न घेऊन बघूया कुठं आता कसं रूट भेटतोय मला. ठीक आहे, देतो अपडेट काय असेल. आता आपण वाकडेवाडी बस स्टँडला आहे, शिवाजीनगरच्या न्यू बस स्टँडला. इथं फ्रेश वगैरे झालोय, नाश्ता केलाय, चहा घेतोय. चहा घेतला की इथनं निघूया. टाईम झाला आहे 10:23. एक 2-3 मिनटामध्ये आपण इथनं निघू. आज तसं काम व्यवस्थित झाले. 4-4.5 तासामध्ये 1200 रुपयाचं काम झाले. फक्त उबेरच काम केलं आज. ओलाला पडले होते पण गरज पडली नाही. उबेरने चांगले राईड दिले. कंटिन्यू करू आपण किती होते. सध्या गाडीमध्ये आहे, बसलोय. आपलं स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. नाश्ता वेळेवर, सुरुवातीला मी नाश्ता नाही करायचो, काहीच नाही करायचो. तर संध्याकाळी भूक लागायची. आता थोडं प्रॉपर वेळेवर नाश्ता वगैरे करतोय. चहा फ्रेश वाटतं, झोप येत नाही आणि मग काम करायला पण व्यवस्थित वाटतं. बघूया आता पुढची राईड कधी पडते. आता आपण आहोत विमाननगर. वाकडेवाडीपासून आपल्याला ट्रिप भेटली होती विमाननगरची. ती आता ड्रॉप केली. कस्टमरचं बिल झालं आहे 201. आपल्याला भेटलेत 147. टाईम झाला आहे 10:53.
करूया पुढच्या ट्रिपची वेट. बघूया आता पुढची ट्रिप इथनं कुठं भेटते आपल्याला. लगेचच तिथनं विमाननगरच्या इथनं लुंकाड ॲमेझॉन म्हणून सोसायटी आहे, तिथनं वारजेची ट्रिप भेटली. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरचा वेट करतोय, मेसेज केलाय कस्टमरला. बघूया आता ही ट्रिप आपल्याला किती वेळात कंप्लीट होती. तर विमाननगरवरनं आपण जी ट्रिप घेतली लुंकाड ॲमेझॉनमधनं, ती आपण आता वारजेला सोडली. आता टाईम झाला आहे 12:10. कस्टमरचं बिल झालं 421. उबेरने आपल्याला दिले 304 काहीतरी. तर जवळपास 58 मिनटं काहीतरी मला ही ट्रिप पूर्ण करायला लागले. आता इथनं बघूया ट्रिप कुठं पडते. वारजेतनं कस्टमर आणले आपण, त्यांना पुणे कॅम्पामध्ये सोडले. माझ्या उजव्या हाताला SGS मॉल आहे. आता मी सरळ चाललोय. तर इथनं बहुतेक गो टू टाकल आणि बघूया मग पुढे काय मग कसे होते, करतो अपडेट. आता आपण वे टू होम गो टू लावलंय. आता जर ट्रिप भेटली तर ठीक, नाही तर आपण तसंच निघतोय. टाईम झाला आहे 2 वाजले जवळपास, 1:51. सकाळी 5:15 5:30च्या दरम्यान निघलोय. जवळपास 8 तास काम केले आणि त्यामध्ये आपले 8 राईड कंप्लीट झाल्यात आणि टोटल अर्निंग झालं आहे आपलं 1870 रुपयाचं काहीतरी. म्हणजे जवळपास 1900 रुपयाचं आपलं काम झालेलं आहे. तर मला हे सांगायचं की सकाळी आपण जर लवकर निघालो तर आपलं व्यवस्थित काम होतं आहे. म्हणजे दुपारनंतर तुम्ही दुसरं काय आणखी करत असाल, आता माझ्या बाबतीत तर मी माझं घरी किराणा शॉप आहे तिथं थांबतो आणि बाकीच्या दिवशी माझं शेअर मार्केटचं काम चालू असतं. तर ते ट्रेडिंगचं थोडंसं थांबवलं, ते पण करायचे. आपण बघूया त्यामध्ये कसं पुढं काय करता येते.